सतत थकवा येणं ही फक्त काम जास्त केल्यामुळे होत नाही, तर अनेक वेळा आपल्या दैनंदिन चुकीच्या सवयीमुळे शरीराची ऊर्जा कमी होत जाते आणि दिवसभर दमल्यासारखं वाटतं. पहिली महत्त्वाची आपली चूक म्हणजे पुरेशी झोप न घेणं. झोप ही शरीरासाठी रिचार्जसारखी असते. जर आपण रोज 6 ते 8 तासाची शांत झोप जर घेतली नाही, तर त्याचा आपल्या शरीरावरती वाईट परिणाम होतो आणि तो परिणाम म्हणजे सकाळी उठल्यावर थकवा जाणवतो, डोकं जड वाटतं, लक्ष केंद्रित होत नाही, चिडचिड वाढते. कारण रात्री उशिरापर्यंत आपण मोबाईल, टीव्ही पाहत असतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे पाणी कमी पिणं. शरीरात 60 ते 70% भाग पाण्याचा असतो. पाणी कमी पिल्यावर शरीराचं डिहायड्रेशन होतं आणि आजचं लक्षण म्हणजे आपल्याला थकवा येतो, डोकेदुखी, चक्कर येते आणि आपल्याला अंगात शक्ती नसल्यासारखं वाटतं. त्यासाठी आपण दिवसाला 2.5 ते 3 लिटर पाणी पिणं गरजेचं आहे. तिसरी महत्त्वाची चूक म्हणजे नाश्ता टाळणे. सकाळी खूप लोक नाश्ता करत नाहीत, त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळत नाही आणि त्याचा परिणाम म्हणजे सकाळपासूनच आपल्याला कमजोरी जाणवते. दुपारी जास्त भूक लागते, थकवा आणि सुस्ती चढते. म्हणून योग्य नाश्ता घ्या. यामध्ये फळे, दूध, पोहे, उपमा, भाकरी खा. चौथी महत्त्वाची चूक म्हणजे मोबाईलचा अतिवापर. रात्रभर मोबाईल आपण वापरतो, त्यामुळे आपल्या मेंदूला विश्रांती अजिबातच मिळत नाही आणि त्याचा परिणाम म्हणजे डोळ्यावर ताण येतो, झोपेचा दर्जा खराब होतो, मेंदू थकलेला वाटतो. आणि पाचवी महत्त्वाची चूक म्हणजे व्यायाम न करणं. शरीर हलत नसल्यामुळे रक्ताभिसरण कमी होतं आणि त्याचा परिणाम म्हणजे शरीर जड वाटतं, स्नायूंमध्ये कमजोरी जाणवते, दिवसभर सुस्ती येते. यासाठी आपण दररोज 30 मिनिटं व्यायाम करणं खूप गरजेचं आहे. यामध्ये योग किंवा प्राणायाम तुम्ही नक्कीच करू शकता. त्याचप्रमाणे 6वी महत्त्वाची चूक म्हणजे सतत चिंता आणि ताण घेणं. जास्त विचार आणि चिंता केल्यामुळे शरीराची ऊर्जा मानसिक तणावात खर्च होते आणि याचा परिणाम म्हणजे मानसिक थकवा येतो, झोप नीट लागत नाही, भूक कमी होते. 7वी महत्त्वाची चूक म्हणजे जंक फूड आणि जास्त साखर खाणं. फास्ट फूड, बिस्किटे, कोल्ड्रिंक्स यामुळे शरीराला योग्य पोषण मिळत नाही आणि त्याचा परिणाम म्हणजे थोड्या वेळासाठी ऊर्जा मिळते, नंतर अचानक थकवा जाणवतो. दिवसभर बसून राहणं, खूप वेळ बसून राहिल्यावर शरीराची हालचाल आपली कमी होते आणि याचा परिणाम म्हणजे रक्ताभिसरण कमी होतं, शरीरामध्ये थकवा वाढतो. 9वी महत्त्वाची चूक म्हणजे लघवी दाबून ठेवणं. ही सवय शरीरावर ताण निर्माण करते आणि याचा परिणाम म्हणजे शरीरामध्ये अस्वस्थता जाणवते, ऊर्जा कमी वाटते, किडनीवरती ताण येतो. 10वी चूक म्हणजे सूर्यप्रकाश कमी मिळणं. सूर्यप्रकाशामुळे शरीरात व्हिटॅमिन डी तयार होतं आणि जर सूर्यप्रकाश आपल्याला मिळाला नाही, तर आपली हाडे कमजोर होतात. त्याचप्रमाणे शरीरामध्ये थकवा जाणवतो, स्नायूंमध्ये वेदना होतात. तेव्हा थकवा टाळण्यासाठी दररोज 7 ते 8 तासाची झोप खूप गरजेची आहे. भरपूर पाणी प्या. महत्त्वाचं म्हणजे आहार संतुलित घ्या आणि रोज थोडा व्यायाम करा. त्याचप्रमाणे मोबाईलचा वापर कमी करा आणि सकाळी 10 ते 15 मिनिटं कोवळ्या सूर्यप्रकाशामध्ये बसा, जेणेकरून आपल्या त्वचेखाली व्हिटॅमिन डी तयार होतं आणि आपली हाडे मजबूत व्हायला मदत होते. तेव्हा या छोट्या छोट्या सवयी जर आपण टाळल्या आणि चांगल्या सवयी जर लावल्या, तर नक्कीच आपण निरोगी राहू शकतो.